बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वरती पोहोचली आहे। 3च दिवसात टक्कल पडत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेतली गेली आहे। शेगाव तालुक्यामध्ये आरोग्य विभागाकडून घरोघरी आता सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। चर्मरोग तज्ज्ञांचं पथक आता गावात दाखल झालंय। कठोरा, बोणगाव, हिंगणा या गावामध्ये तपासणीही सुरू करण्यात आलेली आहे। फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचं मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलंय। गावातील पाणी तसंच त्वचेचे नमुने घेण्यात आलेले आहेत। अहवाल आल्यानंतर केस गळण्याचं नेमकं कारण काय आहे हे समोर येणार आहे। ते पाहणी करण्यासाठी स्किन स्पेशलिस्ट इथे पोहोचले। परिस्थितीत तरी हा साथरोगाचा परिणाम असावा असं वाटत नाहीये। आतापर्यंत आपण जे बघितलंय तर त्यानुसार आपल्यासोबत डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा आलेले होते। तर त्यांनी लोकांच्या हेअरफॉलचं परीक्षण केलं असता लोकांना खाज आहे, लोकांच्या केसामध्ये कोंड्यासारखा पदार्थ जमा झालेला आहे, काही लोकांचे केस बऱ्यापैकी गळती झालेली आहे आणि काही लोकांचे सुरुवात आहे। तर याचं एक्झॅक्ट निदान करताना आपल्याला आत्ताच असं सांगता येणार नाही काय कारण असू शकते, परंतु हा एक खारपान पट्टा आहे हे सगळ्यांना माहीतच आहे। आणि आपण रासायनिक पाणी नमुने परवा आणि काल तपासण्यासाठी पाठवले आहेत। जेवढ्या गावामध्ये लागण झालेली आहे त्या प्रत्येक गावचा पाणी नमुना सध्या रासायनिक तपासणीसाठी गेलेला आहे।